Hello my dear students. In the last lecture we studied factor theorem, remainder theorem. Now we will apply those theorems here to solve this practice set 3.5 and question number 10. Okay, we will apply those theorems here. See here what is the given part. बघा मला इथे आपल्याला काय दिलंय. If this is divided by this one, then find the remainder. म्हणजेच काय, हा आपल्याला ह्याला डिवाइड करतोय, हा डिवायझर, हा डिव्हिडंड. आपण इथे लिहून घेऊया p ऑफ x. हा जो डिव्हिडंड आहे तो लिहितोय मी x raised to 31 plus 31. दिस इज डिव्हिडंड, दॅट इज p ऑफ x. हा घेतला इथे, ही पॉलिनॉमियल इथे घेतली. आणि जो डिवायझर आहे इथे मी लिहिणार डिवायझर इज इक्वल्स टू x plus 1. देअरफॉर जर इथे x plus 1 असेल तर आपण काय करत असतो, त्याचा ऑपोजिट घेतो. म्हणजेच ते देअरफॉर टेक काय घ्यायचं, मग टेक x इज इक्वल्स टू, हा +1 असेल तिकडे -1. इथे एक लक्षात बघा, जर +1 असेल तर त्याला +1 तिकडे गेला -1. आपण त्याच्या ऑपोजिट घेत असतो. आता बघा, आता इथे आपल्याला फाइंड द रिमाइंडर. आता रिमाइंडर म्हणजे नेमकं काय आठवतंय का तुम्हाला? ही जी x ची व्हॅल्यू ती ह्याच्यात टाकली की तो काय असतो त्याचा रिमाइंडर. मग आता हा -1 जिथे x दिसेल तिथे टाकून द्यायचा. ती कॉन्सेप्ट तुम्हाला कळली का? रिमाइंडर कसा आपल्याला ऍक्च्युअल डिव्हिजन करून नाही फाइंड करायचा तो. आपल्याला काय करायची, x ची व्हॅल्यू घ्यायची, ह्याच्यात टाकायची. इथं p ऑफ -1 दॅट इज द रिमाइंडर. p ऑफ -1 आणि ह्याच्यात -1 टाकून द्या. त्याचं जे उत्तर येईल, जे आन्सर येईल फायनली, दॅट इज द रिमाइंडर. ओके, देन टेक x इक्वल्स टू -1. देन टेक दिस व्हॅल्यू -1 and substitute here. Therefore remainder is equals to. आता इथे काय झालंय बघा, x इक्वल्स टू -1 घेतला म्हणजे रिमाइंडर काय, p ऑफ -1. म्हणजे x जिथे आहे तिथे -1 टाकला, p ऑफ -1 हा झाला रिमाइंडर. आणि दॅट इज इक्वल्स टू, आता बघा x रेज टू 31. म्हणजे जिथे x दिसला त्याच्या जागेवर काय करायचं, -1 टाकायचं. x ची व्हॅल्यू -1 घेतोय ना आपण, ही उसला इथे टाका. x रेज टू 31 म्हणजे -1 रेज टू 31 प्लस 31 प्लस 31. आता मी इथे कंटिन्यू करतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, -1 चा तुम्ही जर पॉवर घेतला, इंडेक्स घेतला आणि त्याचा पॉवर जर इव्हन असेल, इव्हन बघा निगेटिव्ह वाल्याचा जर इव्हन पॉवर असेल म्हणजे 2 असेल, -1 रेज टू 2, 4, 6, 8, 10 म्हणजे इव्हन पॉवर असेल तर त्याचा फायनली आन्सर प्लस येतं. कसं ते बघा, आता इथे -1 रेज टू मी समजा 2 घेतलं तर इथं काही -1 इंटू -1 म्हणजे 2 वेळेस प्रॉडक्ट झाला, त्याचं काय होतं प्लस. मायनस इंटू मायनस प्लस आणि 1 इंटू 1 1. इथे जर सपोज 4 असेल बघा, -1 रेज टू 4, त्याचं किती वेळेस प्रॉडक्ट येईल, 4 टाइम्स. 4 टाइम्स म्हटलं ह्या दोघांचा प्लस येईल आणि ह्या दोघांचा प्लस येईल. मायनस इंटू मायनस प्लस इंटू मायनस प्लस. येते का लक्षात? मग हे +1 इंटू +1 म्हणजे ज्याचा इव्हन पॉवर असेल. इथे जर 6 असेल 6 तर मग इथे 2 2 आणि 2, हे 2 2 2 6 टाइम्स म्हणजे त्याचं पण काय तर +6. असा जितका इव्हन पॉवर असेल त्यावेळेस त्याचं फायनली आन्सर प्लस येणार. पण जर ऑड पॉवर असेल, ऑड कसं, सपोज इथे बघू आपण, सपोज -1 रेज टू 3 असेल. आता हा ऑड पॉवर झाला, इव्हन नाहीये, तर मग -1 रेज टू 3 असेल तिथे 1 2 आणि 3 टाइम्स प्रॉडक्ट. त्यातले पहिले दोघांचं काय +1, पण नंतर त्याला परत हा उरलेला जो राहील तो मायनस, म्हणजे प्लस इंटू मायनस फायनली -1. येते का लक्षात? म्हणजे जर ऑड पॉवर असेल तर त्याचं फायनल आन्सर मायनस राहील, जर इव्हन पॉवर असेल वर डोक्यावर तर त्याचं फायनली आन्सर प्लस राहील. ओके, मग आता इथे बघा बरं का, आता ही कॉन्सेप्ट जर तुम्हाला कळली असेल तर तेच घेऊन आपण इकडे आता पुढे कंटिन्यू करणार. बघा आता मला सांगा बाळांनो, इथे -1 रेज टू 31. आता 31 बघा बरं, हे काय -1 रेज टू 31 काय ऑड पॉवर. मग इथे काय येईल ह्याचं फायनली आन्सर -1. इथे जर 30 असतं इव्हन, 30 इज द इव्हन नंबर, तिथे +1 घेता आलं असतं. 32 जरी असतं तरी +1 घेता आलं असतं, बरोबर आहे की नाही, ते +1 आलं असतं. इथे -1 चा ऑड पॉवर असेल तर त्याचं फायनल आन्सर आता जे सांगितलं तशा पद्धतीने म्हणजे 30 जोड्या तयार होतील त्याच्या. बघा 15 जोड्या, 15 पेअर्स होतील. -1 इंटू -1 -1 इंटू -1 -1 इंटू -1 अशा 30 पर्यंतच्या सगळ्या जोड्या तयार होतील. 15 जोड्या, 15 जोडे 30 जण, ते 30 वेळा 1. आणि उरलेला
लास्टचा जो 31 वाला जो राहील 31 वेळेचा जो -1 त्याने जर मल्टिप्लाय केलं तर सगळ्यांचं मायनस होऊन जाईल. म्हणजेच ह्या -1चा जर ऑड पॉवर असेल तर -1, इव्हन पॉवर असेल तर +1. ओके, आता बघा हा +31 जसाच्या तसा. मग 31 -1 किती आला? 31 मधनं 1 गेला 30. दॅट इज रिमाइंडर. आता हा काय आहे? रिमाइंडर आहे. लक्षात घ्या बरं, रिमाइंडर किती आला? 30. म्हणजेच पी ऑफ -1 किती आला? रिमाइंडर म्हणजेच कोण? तर पी ऑफ हा -1 हा रिमाइंडर अँड दॅट इज इक्वल्स टू 30 - 1 किती आला? 30 आला. आलं काय आन्सर? सिंपल आहे की नाही? किती सिंपल आहे बघा. फक्त जो डिव्हायजर आहे ह्याचा +1चा -1 घ्यायचा, ह्याच्यात व्हॅल्यू टाकायच्या, व्हॅल्यू टाकलं आणि त्याला सोडवलं. फक्त ऑड पॉवर असेल तर -1 घ्या, इव्हन पॉवर असेल तर +1 घ्या. इथे ऑड पॉवर होता -1 घेतलं, 31 जसाच्या तसा. 31 मधून 1 गेला 30. दॅट इज द रिमाइंडर. ओके, नाउ सी दिस क्वेश्चन. आता इथे बघा, इथे काय दिलंय? शो दॅट m-1 इज अ फॅक्टर ऑफ धिस अँड धिस. म्हणजे आता इथे बघा, इथे काय दिलं होतं? इफ इज डिवाइडेड बाय धिस देन फाइंड द रिमाइंडर. इथे फॅक्टर थिअरम नव्हतं, इथे रिमाइंडर थिअरम होतं. इथे आपल्याला असं म्हणावं लागेल या स्टेपला, बाय रिमाइंडर थिअरम. कोणत्या थिअरमने? रिमाइंडर थिअरमने हे आलं. ओके, त्याला असं लिहावं लागेल, बाय रिमाइंडर थिअरम या स्टेपला. रिमाइंडर थिअरम नुसारच आपण रिमाइंडर इक्वल्स टू ते -1 टाकून हे सोडवतो. ओके, आता इथे बघा, इथे तर आता त्यांचं म्हणणं आहे की शो दॅट इज अ फॅक्टर. तो त्याचा फॅक्टर आहे हे दाखवा. फॅक्टर कधी येतो बरं? करेक्ट, ज्यावेळेस त्याचा रिमाइंडर 0 असतो. रिमाइंडर जर 0 आलं तर आपण म्हणू शकतो की ज्याने त्याला डिव्हाइड केलं तो त्याचा फॅक्टर आहे. आता बघा, मी पहिला आता हे घेतो, पी ऑफ एम. बघा बरं, आता पी ऑफ हे एम च्या टर्म मध्ये बघा, एम इथं एक्स असतं तर मी पी ऑफ एक्स घेतला असतं, इथे एम दिला, मग पी ऑफ एम दॅट इज इक्वल्स टू m⁻21 - 1. आता इथे m-1 आपण म्हणूया डिव्हायजर. डिव्हायजर काय? m-1 हा डिव्हायजर. देअरफॉर टेक काय? आता टेक m इज इक्वल्स टू, आता m इक्वल्स टू हा -1 आहे दिलेला, म्हणजे आपण काय घेणार? +1, त्याचा ऑपोजिट. मग टेक m इक्वल्स टू 1. अलग लक्षात. हा डिव्हायजर जो आहे आपला, डिव्हिडंड जो आहे, ही पॉलिनॉमियल इथे घेतली, जो डिव्हाइड करणारा तो इथे घेतला. आता हे नंतर ह्याला परत तसं सोडवायचं. पुढे हे पहिलं घेतलं, नंतर दुसरं घेऊ आपण. पहिलं आता हे सोडवू. हे पहिलं घेतलं, हा त्याचा डिव्हायजर घेतला, -1 म्हणून इथे +1. आता इथे म्हणायचं देअरफॉर बाय रिमाइंडर थिअरम. काय सांगताय रिमाइंडर थिअरम? सरळ m च्या जागेवर काय घ्यायचं? हा जो +1 इथे टाकून द्या, +1 दॅट इज इक्वल्स टू, आता बघा m⁻21. मग इथे +1 दिलाय, हा +1⁻21 आणि हा -1. आता इतकी सिंपल गोष्ट आहे बघा. 1 चा तुम्ही किती वेळेस प्रॉडक्ट करा, 10 वेळेस, 1000 वेळेस, लाख वेळेस जर प्रॉडक्ट केला तरी त्याचा व्हॅल्यू किती येतो? 1. 1 × 1 × 1 किती करा तो 1च राहणार आहे. फक्त जर मायनस असेल तर एवढंच लक्षात ठेवायचं, मायनस वाल्याचा जर ऑड पॉवर असेल, ऑड नंबर, तर तो काय घ्यायचा? निगेटिव्ह. आणि मायनस वाल्याचा जर इव्हन पॉवर असेल तर पॉझिटिव्ह. ओके, पण इथे तर आता मायनस दिलंच नाही, सरळ 1⁻21. मग आपल्याला लगेच कळलं पाहिजे 1⁻21 म्हणजे 1 चा 21 वेळा प्रॉडक्ट करायचा, तो 1च येईल. आणि हा -1 जसाच्या तसा, आणि दॅट इज इक्वल्स टू 0. म्हणजे कळलं का आता? रिमाइंडर थिअरमने आपण ही व्हॅल्यू ह्याच्यात टाकली आणि त्याचं फायनली आन्सर 0 आलं. म्हणजे हा 0 काय? दॅट इज रिमाइंडर. म्हणजे या क्वेश्चनचा रिमाइंडर किती येतोय? 0. इथे म्हणायचं देअरफॉर रिमाइंडर इज इक्वल्स टू 0. ह्याचा रिमाइंडर किती आला? 0. आणि जर रिमाइंडर 0 असेल देअरफॉर रिमाइंडर काय आला? 0. देअरफॉर बाय फॅक्टर थिअरम, आता बाय फॅक्टर थिअरम. फॅक्टर थिअरम न काय सांगणार आपण? जर त्याचा रिमाइंडर 0 असेल तर फॅक्टर थिअरम काय म्हणतो की ज्याने त्याला डिव्हाइड केलं दॅट इज द फॅक्टर, तो त्याचा फॅक्टर आहे. आणि जर 0 नसता आला रिमाइंडर तर म्हटलं असतं हा त्याचा फॅक्टर नाही, 0 आहे म्हणून फॅक्टर आहे, 0 नाही मग फॅक्टर नाही, असं. ओके, आता बघा, बाय फॅक्टर थिअरम m-1 इज अ फॅक्टर ऑफ धिस. m-1 is the
फॅक्टर ऑफ बघा m-1 कुणाचा फॅक्टर आहे m⁻21 चा ऑफ m⁻21 ह्याचा तो फॅक्टर आहे. येते का लक्षात बघा बरं. आता नेक्स्ट घ्यायचं आपल्याला. नाव आता हे पुढचं घेऊ हे m⁻22 मग इथे म्हणायचं p ऑफ m इज इक्वल्स टू m⁻22 सेम तसं सोडवायचं. आता ह्याच्यात काय करणार मग जमेल का तुम्हाला बघा बरं. m⁻21 सरळ काय म्हणायचं डिव्हायझर. इथं म्हणायचं टेक m इज इक्वल्स टू इथे -1 आहे म्हणजे आपण काय घेणार +1 मग बाय रिमाइंडर थिअरम काय सांगतं हे रिमाइंडर थिअरम बघा बरं. रिमाइंडर थिअरम नुसार p ऑफ जसं इथे आता m आहे मग p m च्या जागेवर किती घेणार आहे आपण 1 मग p ऑफ m त्याचा m चा इक्वल्स टू 1 मग p ऑफ 1 घ्यावं लागेल इथे p ऑफ 1 अँड दॅट इज इक्वल्स टू बघा m⁻22 म्हणजेच 1⁻22 -1 पण m1⁻22 किती करा ना 1 किती पॉवर असतं तो 1च राहणार आहे मग ह्याचं काय आलं आन्सर 1 आणि हा -1 जसाच्या तसा अँड दॅट इज इक्वल्स टू 1 - 1 0 म्हणजे त्याचा रिमाइंडर किती आला 0. आपण इथे आता इकडे कंटिन्यू करतो मी. त्याचा रिमाइंडर काय आला रे मुलांनो 0 आला. मग जर रिमाइंडर 0 असेल लक्षात घ्या रिमाइंडर 0 आहे म्हणजे फॅक्टर थिअरम काय म्हणेल मग त्याला की बाय फॅक्टर थिअरम तो जो डिव्हायझर आहे हा डिव्हायझर म्हणजेच m-1 हा डिव्हायझर याचा फॅक्टर आहे. 0 नसता आला तर म्हटलं असतं फॅक्टर नाही. मग इथे काय म्हणायचं बाय रिमाइंडर थिअरम दिस मग देअरफॉर आता त्याचा रिमाइंडर किती आलाय बघा. रिमाइंडर इज इक्वल्स टू काय रिमाइंडर p ऑफ 1 हा रिमाइंडर आणि त्याची व्हॅल्यू किती आली 0. हा p ऑफ 1 रिमाइंडर आणि त्याची व्हॅल्यू 0. रिमाइंडर 0 देअरफॉर बाय फॅक्टर थिअरम कोणत्या थिअरम नुसार फॅक्टर थिअरमने काय सांगता येईल फॅक्टर थिअरमने बाय फॅक्टर थिअरम दिस m-1 हा m-1 इथे सुरुवातीला m इज इक्वल्स सॉरी आपण इथे म्हणू डिव्हायझर काय m-1 म्हणून आपण m इक्वल्स टू +1 घेतला पुढच्या स्टेपला. इथे म्हणायचं बाय फॅक्टर थिअरम कोण आता हा जो m-1 डिव्हायझर आहे दिस इज फॅक्टर ऑफ दिस पॉलिनॉमियल. मग बाय फॅक्टर थिअरम m-1 इज द फॅक्टर m-1 इज द फॅक्टर ऑफ कशाचा फॅक्टर आहे तो दिस पॉलिनॉमियल m⁻22 ह्या पॉलिनॉमियलचा हा फॅक्टर आहे कारण रिमाइंडर 0 आला. संपलं जमेल ना. चला पटपट कॉपी करा मुलांना. Then see the next question. If x-2 and x-1/2 both are the factors of the polynomial this, then show that. आता क्वेश्चन एकदा समजून घ्या नेमकं काय म्हणायचंय त्यांना. बघा बाळांनो इथे त्यांचं म्हणणं आहे की हा सुद्धा हा ह्याचा फॅक्टर आहे आणि हा सुद्धा ह्याचा फॅक्टर आहे. म्हणजे काय बरं फॅक्टर आहे याचा अर्थ ज्यावेळेस ही x-2 व्हॅल्यू त्याची +2 काढायची त्याच्या ऑपोजिट 2 व्हॅल्यू घ्यायची x ची आणि जिथे जिथे x दिसेल त्याच्यावर 2 टाकला. मग इथे x इक्वल्स टू 2 टाकल्यानंतर ह्याचं जे उत्तर येणार आहे ह्याचं जे फायनली आन्सर येईल दॅट इज इक्वल्स टू 0. फॅक्टर म्हणजे ह्याचा व्हॅल्यू 0 म्हणजेच ह्याची 2 व्हॅल्यू घ्यायची ह्याच्यात टाकायची आणि त्याचं उत्तर काय घ्यायचं आन्सर काय घ्यायचं 0. तेच सांगतं फॅक्टर थिअरम. तसं हा सुद्धा फॅक्टर म्हणजे याची x-1/2 त्याची व्हॅल्यू काय घ्यायची +1/2 आणि ह्याच्यात टाकायची. मग ती 1/2 ह्याच्यात टाकली की ह्याचं जे काही येईल दॅट इज इक्वल्स टू 0 कारण तो फॅक्टर आहे असं. ओके आणि मग ह्याचं पण व्हॅल्यू 0 पहिल्याची आणि दुसऱ्याची पण 0 मग त्याच्या व्हॅल्यू 2 आणि त्यांना इक्वेट करायचं आणि मग m इक्वल्स टू n दाखवायचं. आता ऍक्च्युली हे तुम्हाला सोडवताना जास्त कळेल. बघा मी आता पहिलं घेतो इथे p ऑफ x इज इक्वल्स टू बघा nx² - 5x + m हे घेतलं मी इथे. आता इथे म्हणायचं डिव्हायझर. आता डिव्हायझर काय बाळांनो इथे पहिला x-2 मी पहिलं घेतो. आता पहिलं सोडवू आपण ह्याला x-2 आणि ही पॉलिनॉमियल घेतली आपण ही वाली इथे घेतली पॉलिनॉमियल आणि ही पॉलिनॉमियल हा त्याचा डिव्हायझर. ओके आता बघा देअरफॉर टेक
जो व्हॅल्यू असते ह्याची x ची त्याच्या विरुद्ध व्हॅल्यू घेतो आपण ऑपोजिट. देअरफॉर टेक x इज इक्वल्स टू टेक द ऑपोजिट ऑफ -2 दॅट इज +2. नाउ बाय रिमाइंडर थिअरम, देअरफॉर बाय रिमाइंडर थिअरम, व्हॉट इज दिस थिअरम? आता हे थिअरम काय सांगतं बघा बरं. रिमाइंडर थिअरम x इक्वल्स टू काय -2, सॉरी x इक्वल्स टू 2. मग सरळ आपल्याला इथे काय घ्यावं लागेल, p ऑफ 2. रिमाइंडर थिअरम काय करावं लागतं, हा 2 सरळ कशात टाकायचा, मग p ऑफ 2 इज इक्वल्स टू p ऑफ 2 काय सरळ जिथे x दिसला तिथे 2 टाकायचा. रिमाइंडर थिअरम किती सिंपल आहे, x ची व्हॅल्यू घ्यायची, जिथे जिथे दिसला x तिथे 2 टाकून द्यायचा. मग p ऑफ 2 इज इक्वल्स टू बघा रिमाइंडर थिअरम p ऑफ 2 इज इक्वल्स टू, किंवा असं पण म्हणा त्याला p ऑफ 2, तुम्हाला आणखी क्लिअर कळेल. रिमाइंडर थिअरमने हा p ऑफ 2 म्हणजेच तो दुसरा तिसरा कोणी नसून तो काय असेल, रिमाइंडरच असेल. बघा रिमाइंडर थिअरमने रिमाइंडर इज इक्वल्स टू, रिमाइंडर काय इथे p ऑफ x म्हणजेच p ऑफ 2, p ऑफ x म्हणजेच p ऑफ 2 आला, p ऑफ 2. आणि मग इथे काय nx स्क्वेअर, मग n इंटू x स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर, n इंटू x स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर, मायनस 5 इंटू x, 5 इंटू x, x किती आहे 2, आणि प्लस m, हे झालं. मग आता आपल्याला इथे काय करायचं, बट बरं एकदा ह्याला सोडू आपण. p ऑफ बघा रिमाइंडर किती सिंपल आहे, ही पॉलिनॉमियल, हा त्याचा डिव्हायझर, -2 चा ऑपोजिट घेतला +2, रिमाइंडर थिअरम म्हणतो 2 ह्या x च्या जागेवर टाकून द्या, तेच केलं. मग आता काय येईल बघा, p ऑफ 2 इज इक्वल्स टू, हा p ऑफ 2 म्हणजे हा रिमाइंडर इज इक्वल्स टू, हे जसंच्या तसं आता बघा 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू n, हे 4n झालं, 4n, हे 5 2 जा 10 दॅट इज -10, 5 2 जा 10, आणि हा प्लस m जसाच्या तसा. आता इथे काय म्हटले त्यांनी, फॅक्टर्स, हे त्याची फॅक्टर आहे, हा ह्याचा फॅक्टर आहे. फॅक्टर आहे म्हणजे त्याचा रिमाइंडर किती घेतला, फॅक्टर कधी असतो, जर रिमाइंडर 0 असेल. म्हणजेच इथे म्हणायचं बाय फॅक्टर थिअरम. खूप सिंपल आहे. तुम्हाला वाटलं आपण 2 थिअरम अप्लाय केले कसं काय, असं खूप सिंपल आहे बघा. फक्त त्याच्यावर तुम्ही चांगला विचार करा, चांगले व्यवस्थित समजून घ्या. आता फॅक्टर थिअरम काय सांगतो, फॅक्टर थिअरम काय सांगत असतो, बाय फॅक्टर थिअरम रिमाइंडर p ऑफ 2 इज इक्वल्स टू 0. तो त्याचा फॅक्टर आहे ना, फॅक्टर आहे म्हणून आपण सरळ काय घेणार, रिमाइंडर 0. जर त्यांनी विचारलं असतं तर आपल्याला हे 0 दाखवावं लागलं असतं, आणि 0 आल्यावर मग आपण म्हटलं असतो इट इज अ फॅक्टर. पण ऑलरेडीच ते म्हणतोय तो फॅक्टर आहे, मग फॅक्टर थिअरम न सरळ त्याची व्हॅल्यू रिमाइंडरची 0. सिंपल आहे की नाही. बघा हा जर त्याचा फॅक्टर आहे, फॅक्टर आहे म्हटलं ह्याची व्हॅल्यू ह्याच्यात टाकल्यानंतर हा रिमाइंडर बनतो, मग ह्याचा रिमाइंडर किती असतो 0, म्हणून तर तो फॅक्टर आहे, बरोबर आहे. आता रिमाइंडर p ऑफ 2 इक्वल्स टू 0. चला आता p ऑफ 2 च्या जागेवर 0 टाकायचं, मग आपण हे दिस इज इक्वल्स टू 0, p ऑफ 2 च्या जागेवर 0 येईल. म्हणजेच बघा 0 इज इक्वल्स टू p ऑफ 2 किती टाकला इथं 0, आणि हे जसंच्या तसं 4n - 10 प्लस m, फर्स्ट इक्वेशन. ह्याला नंबर 1 द्या. अलग लक्षात बघा बरं काय केलं आपण, फॅक्टर आहे म्हणून हा त्याच्यात टाकला. रिमाइंडर थिअरमने हा रिमाइंडर जो आहे ते म्हणताय फॅक्टर, म्हणून हा रिमाइंडर 0. म्हणजेच कोण 0, हा रिमाइंडर, हा पूर्ण एवढा रिमाइंडर आहे, हा एवढा, कारण त्याच्यात mn आणखी टाकायचं आपल्याला, पण हा एवढा मिळून काय असतो रिमाइंडर. जर फॅक्टर आहे म्हटल्यावर ह्याची व्हॅल्यू 0, आणि हाच आपण 0 लिहिला आता. ओके, तसंच आता ह्याला पण काय करावं लागेल बघा, ऑल्सो. आता बघा नेक्स्ट परत एकदा p ऑफ x, ऑल्सो p ऑफ x, ह्या सेम स्टेप परत करायच्या. कशासाठी, आता पहिले ह्या दोघांचं घेतलं, आता हा फॅक्टरचं झालं, हे पहिले इक्वेशन मिळालं ह्याच्यापासून. आता हे घ्यायचं आपल्याला x - 1/2, आणि ह्याचा फॅक्टर आहे, परत तसं सोडवायचं, त्याच्यापासून जे मिळेल ते दुसरं इक्वेशन. मग बघा आता p ऑफ x इक्वल्स टू हे घ्या, nx² - 5x प्लस m. बघा बरं का आता हे झालं एवढं, दॅट इज p ऑफ x दिस. आता आपल्याला काय करायचंय, डिव्हायझर x - 1/2, डिव्हायझर इज इक्वल्स टू x - 1/2. देअरफॉर म्हणून आपण मग काय करणार, तो तसाच घेणार का, नाही, त्याचा ऑपोजिट म्हणजे x इक्वल्स टू 1/2, 1/2 घ्यायचा, x इक्वल्स टू. आता हा x इक्वल्स टू 1/2, इथं म्हणायचं देअरफॉर बाय रिमाइंडर
थिअरम काय सांगतो रिमाइंडर थिअरम बरं इथे तुम्हाला आठवतंय का बघा रिमाइंडर थिअरम काय सांगतो हा x = 1/2 जो आहे ना तो सरळ देअरफॉर p ऑफ 1/2 x च्या जागेवर 1/2 टाकायचा हा x च्या जागेवर 1/2 p ऑफ x आणि जिथे x दिसला तिथे 1/2 n × x² n × x² पण x कोण आहे 1/2 आणि ह्याचा स्क्वेअर मायनस 5x मायनस 5 × x किती आहे 1/2 आणि प्लस लास्टला m हा m जसाच्या तसा मग आता ह्याला सोडवूया आपण मग इथे बघा आता p ऑफ 1/2 मग p ऑफ 1/2 आपण काय करावं लागेल तसंच ठेवू सध्या p ऑफ 1/2 आता इथे बघा 1/2 चा स्क्वेअर म्हणजेच काय येतो हा n 1/2 चा स्क्वेअर 1/4 बघा 1/2 चा स्क्वेअर 1/4 आणि हा n जसाच्या तसा मायनस 5 × 1/2 म्हणजे 5/2 आहे आणि प्लस हा m बाय आता बघा बरं का हा काय हा रिमाइंडर आहे हा एवढा काय हा रिमाइंडर तो हा रिमाइंडर दिलाय मग फॅक्टर थिअरम काय म्हणेल आता इथे बाय फॅक्टर थिअरम बघा बरं फॅक्टर थिअरम नुसार काय करेक्ट फॅक्टर थिअरम काय म्हणेल की हा जो रिमाइंडर आहे हा किती असला पाहिजे 0 मग बाय फॅक्टर थिअरम रिमाइंडर काय असतो फॅक्टर थिअरम नुसार रिमाइंडर = p ऑफ 1/2 = 0 असतो फॅक्टर थिअरमचं म्हणणंच असतं की तुम्ही फॅक्टर थिअरमला विचारलं की तो लगेच म्हणतो रिमाइंडर काय घ्या 0 घ्या म्हणून तर तो फॅक्टर थिअरमचं काम काय जर रिमाइंडर 0 असेल तरच फॅक्टर थिअरमला म्हणतोय तरच तो फॅक्टर असतो फॅक्टर थिअरम सांगतो म्हणजे काय सांगेल तो रिमाइंडर 0 घ्या मग चला रिमाइंडर p ऑफ 1/2 0 म्हणजे ह्याच्या जागेवर 0 देअरफॉर 0 बघा 0 हे तसंच n/4 मायनस 5/2 आणि प्लस m ह्याची व्हॅल्यू बघा रिमाइंडर फॅक्टर थिअरमने सांगितलं की रिमाइंडर 0 घ्या म्हणून इथे ह्याच्या जागेवर आपण हा 0 उचलला इथे टाकला आणि हे जसंच्या तसं आता बघा बरं डिनॉमिनेटरला 4 दिसतोय आपल्याला ते फ्रॅक्शन मध्ये नको तर सरळ जो सगळ्यात मोठा दिसतोय ह्याच्यात 2 आणि 4 सगळ्यात मोठा 4 ने सगळ्यांना मल्टिप्लाय करा इथं म्हणायचं मल्टिप्लाय both sides by 4 ने मल्टिप्लाय मग 4 × 0 हा तर 0च होईल 4 0 चा 0 काही मुलांना माहित नाही बरं का ते मी पेपर मध्ये बघितलं काही मुलांनी काय केलं 4 0 चा 4 करून ठेवलाय 4 0 चा 4 नाही 4 0 चा 0 ने कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तो 0च होतो मग 4 × 0 0 आता इथे बघा बरं का आता 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 4 × बघा बरं का 4 × n/4 4 ला 4 कॅन्सल होईल तर फक्त n उरेल मायनस आता इथे बघा 4 × 5/2 हा 2 1 2 आणि 2 2 चा 4 हे काय 4 मल्टिप्लाय करतो 4 ने ह्याला मल्टिप्लाय केलं 4 ने ह्याला मल्टिप्लाय ह्याला आणि ह्याला तिघांना मल्टिप्लाय चौघांना मग आता बघा 4 0 चा 0 4 4 कॅन्सल n उरला इथे बघा 4 × 5/2 हा 2 1 चा 2 बघा 2 1 चा 2 2 2 चा 4 इथं 2 आले हे 2 × 5 2 5 चा 10 कळतंय ना मी डायरेक्ट लिहितोय आणि नंतर प्लस इथे बघा प्लस 4 × m 4m ह्याला नंबर 2 द्या म्हणजे बघा त्याच्या डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल म्हणून केलं आपण पण त्यावेळेस इकडे आणि तिकडे दोन्ही साईडला मल्टिप्लाय एकाच नाही तरच तो बॅलन्स राहील आता बघा आता 1 कडे बघा बरं 1 ची LHS 0 आणि 2 ची सुद्धा LHS 0 अरे याची LHS आणि ह्याची LHS सेम बघा ना हे दोघं this and this याच्या LHS ला पण 0 आहे आणि ह्याच्या LHS ला 0 मग फ्रॉम 1 and 2 जर त्यांच्या LHS इक्वल फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून काय जर LHS इक्वल तर त्यांच्या RHS सुद्धा इक्वल मग फ्रॉम 1 and 2 काय 4n - 10 बघा हे RHS ह्याची RHS आणि त्याची RHS इक्वल करू आपण 4n - 10 प्लस m इज इक्वल टू बघा ही RHS घेतली ह्याच्याशी इक्वल येईल n - 10 प्लस 4m आता बघा बरं इथे काय करता येईल इकडे काय करा आता ह्या n 4n आहे ना इकडे देअरफॉर 4n वाले आता 4n सोबत इकडचा n आणा इकडे प्लस n इकडे आल्यावर मायनस n होईल हा काय प्लस n इकडे आला मायनस n आणि इकडचा हा
हे तर हे बघा आता हे -10 दोन्ही बाजूला सेम सेम असेल तर कॅन्सल, किंवा -10 तिकडे गेला +10, 10 -10 0, म्हणजे डायरेक्टली कॅन्सल करून टाकू आपण. ओके, आता बघा काय उरलं इकडे, इथे m उरला, m ला तिकडे पाठवायचं, इकडे m बसलेला आहे ना. मग आता बघा हे 4n इकडचा n इकडे आला बघा हा, आणि हा जो m आहे तो तिकडे जाणार आहे, म्हणजेच काय होईल बघा, इकडे कोण आहे अगोदर 4m बसलेला, आणि हा m तिकडे गेला, इथं प्लस होता तिकडे मायनस होईल. आता बघा 4n -n, 4n मधनं 1n गेला 3n इज इक्वल टू 4m मधनं 1m गेला तर इथे 3m. लक्षात घ्या 4n मधनं 1m गेला 3n उरला, 4m मधनं 1m गेला 3m उरला, आणि मग दोन्ही साइडचे 3 जर कॅन्सल झाले, therefore m इज इक्वल टू, m इज इक्वल टू काय राहील n, हे दोन्ही इक्वल, m इज इक्वल टू n. म्हणजेच एक गोष्ट कळली का तुम्हाला, दोन्हींची काय इक्वल आहेत, m आणि n हे दोन्ही इक्वल आले. मग m इज इक्वल टू n आलाय, मग m इज इक्वल टू n ही व्हॅल्यू उचलायची. आता m इज इक्वल टू n हे इक्वल आहे, हे उचलायचे आणि हे कशामध्ये टाका, एक तर 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका. थोडासा लेंथी क्वेश्चन आहे पण इझी. मग बघा आता आपल्याला काय झालं, आपण काय केलं बघा, ह्याच्यात स्टेप समजून घ्या. आपण काय केलं, पहिला हा ह्याचा फॅक्टर आहे, म्हणजेच हा ह्याच्यात टाकून ह्याची व्हॅल्यू आपण इज इक्वल टू 0 केली, पहिलं इक्वेशन मिळालं, बरोबर आहे. मग नंतर दुसरी व्हॅल्यू हा पण फॅक्टर आहे, मग ही व्हॅल्यू ह्याच्यात टाकली आणि ते सोडवलं तर हे टाकल्यानंतर काय येतो 0 येतो फॅक्टर थिअरमने. ह्याच्यापासून हे दुसरं इक्वेशन मिळालं आपल्याला. आणि नंतर कळलं आपल्याला की ह्याची LHS आणि ह्याची पण LHS दोन्ही इक्वल आहेत बघा, 0 0, म्हणून फ्रॉम 1 and 2 दोघांना इक्वेट केलं, एकसारखं लिहिलं समोरासमोर, आणि त्यांना इक्वेट करून सोडवलं तर m इज इक्वल टू n मिळाला. आता m इज इक्वल टू n ह्याच्यातला घ्यायचा, एक तर तुम्ही 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका. मग सांगा इथे पुट m इज इक्वल टू n इन इक्वेशन 1, पहिल्या ह्याच्यात टाकून देऊ. चल मग इथे काय आता 0 इज इक्वल टू बघा 4n. आता काय करू आपण, n च्या जागेवर mच घेऊ, जिथे n दिसेल तिथे mच घेऊ फक्त. मग बघा 4n हे दोघं इक्वल आहे, कुठलं तरी एकच घेऊ, सगळ्या ह्याच्यात m टाकू. आता मग चला n च्या जागेवर mच घ्या आणि m ला mच ठेवा, म्हणजे एकसारखं ठेवा, बरोबर आहे. म्हणजे nच ठेवा सगळे, किंवा m असेल तर सगळे m ठेवा. मग आपण मी आता याला m करतो, 4n, पण ते दोघं इक्वल आहे, म्हणजे n च्या जागेवर मला लिहिता येते m, हे दोघं इक्वल, m इज इक्वल टू n, म्हणजे n च्या जागेवर m आला 4m -10 आणि हा प्लस m. आता m ला तसंच ठेवा, आणि हा m तर हा पण m मध्येच ठेवा. आता बघा बरं का याची नेक्स्ट स्टेप काय येते तिथे लिहितो मी, इथे ती स्टेप लिहितो त्याची. मग बघा 0 इज इक्वल टू 4m प्लस m, बघा 4m आणि हा m किती झाले, 4 + 1 5m, आणि हा -10 जसाच्या तसा. मग -10 ला इकडे पाठवा, म्हणजे तो होईल +10, -10 चा +10, आणि इज इक्वल टू इकडे 5m, बघा -10 इकडे आला +10, 5m जसाच्या तसा. आता 5 मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड, म्हणजे 10/5 अँड दॅट इज इक्वल टू m. 5 1 जा 5 2 जा, म्हणजेच देअरफॉर m इज इक्वल टू किती आलं आपलं, m इक्वल टू 2 आलं. बट m ची व्हॅल्यू 2 आली, पण m आणि n इक्वल आहे ना, देअरफॉर मग बघा त्यातला m जर 2 आला तर m म्हणतो अरे n तू पण माझ्याशी इक्वल आहे, चला दोघं इक्वल, आणि त्यांची व्हॅल्यू किती 2. दॅट इज द रिक्वायर्ड प्रूफ. आपल्याला तेच शो करायचं होतं बघा, m इक्वल टू n इक्वल टू 2, तेच आलं. जमेल बाळांनो, याची तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस करायची ह्या क्वेश्चन्सची, आणि 4 वेळेस सोडवायचे प्रत्येक क्वेश्चन, 2 वेळेस क्लासवर्क, 2 वेळेस होमवर्क. आणि जिथे अडचण येतील तिथे पहिल्यांदा मात्र बघून सोडवा, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या वेळेस न बघता सोडवत चला, म्हणजे तुम्हाला त्याचा एकदम परफेक्शन येईल. ओके, चला पटपट कॉपी करा बाळांनो. ओके, थँक्यू स्टुडंट्स.